हॅलो एव्हरीबडी. तर आता आमचा आहे हैदराबाद मधला हा दुसरा दिवस आणि आज आम्ही चाललेलो आहोत एका अशा ठिकाणी जिकडे आम्ही खूप फिरणार आहोत आणि खूप फोटोज काढणार आहोत. मला माहिती नाही तुम्ही गेस केलंय की नाही, पण आम्ही चाललेलो आहोत रामोजी फिल्म सिटीला आणि आमच्यासोबत ही रामोजी फिल्म सिटीची सफर आम्हाला तुम्हाला करवायची आहे, म्हणून आम्ही हा व्हिडिओ काढणार आहे आणि तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे या व्हिडिओमध्ये असणार आहे खूपच गंमत. तर रामोजी फिल्म सिटीचे तिकीट बुक करण्यासाठी तुम्ही गुगलवरून पण तिकीट बुक करू शकता. गुगलवर रामोजी फिल्म सिटी तुम्हाला टाईप करायचं आहे, त्यानंतर तिकीटवालं ऑप्शन येईल, त्यांची वेबसाईट उघडेल आणि त्यानंतर तुम्हाला तुम्ही ज्या डेटला जाणार असाल त्या डेटनुसार ते बुक करायचं आहे. स्टुडिओ टूर तुम्हाला त्याच्यामध्ये निवडायची आहे. तिकीटची जी प्राईज आहे ती 1450 आहे आणि GST एक्स्ट्रा त्याच्यावर लागणार आहे. एकंदरीत 1750 1755 रुपये वगैरे असं सगळं पडतं आणि तुम्ही किती माणसं आहात, लहान मुलं किती आहेत, हे सगळं तुम्ही त्याच्यात चूज करून तुमचे तिकीटं तुम्ही त्याच्यामध्ये बुक करू शकता. सो आता 1.5 तासांचा प्रवास करून आपण पोहोचलेलो आहोत फायनली रामोजी फिल्म सिटी मध्ये. खरं तर पोहोचलेलो नाहीच आहेत अजून. 7.3 किलोमीटर दिसते, 11 मिनिट अजून आपल्याला आत जायचंय. तर बघूया अजून किती वेळ लागतोय, पार्किंग कुठे आहे, काय आहे. तर आपण आता फायनली आतमध्ये आलेलो आहोत आणि हे आहे रामोजी फिल्म सिटीचं तिकीट काउंटर. तुम्ही इथे येऊन सुद्धा तिकीट काढू शकता, पण इथे खूप मोठी रांग असते, त्यामुळे तुम्ही ऑनलाईन काढलेलं बरं आहे. तिकीट काढल्यानंतर आपल्याला इथे जायचं आहे. बसेस असतात इथे आणि बससाठी लाईन असते, तर ही तुम्ही लाईन बघू शकता इकडे. लाईनमध्ये तुम्ही उभा राहून बस जी येईल त्या बसमध्ये बसू शकता. आता आम्ही बसमध्ये बसलेलो आहोत आणि निघालेलो आहोत फिल्म सिटीकडे जाण्यासाठी. नॉर्मल बसमधून उतरून आता आपण ओपन बसमध्ये बसणार आहोत आणि मग आपण फिल्म सिटीमध्ये सगळीकडे फिरणार आहोत. जो RRR मूवी में हीरोइन की कार पंचर से इसी रोड के ऊपर शूट करना था के फेस में. Multi-purpose building. Which building is this? कोई guesses? कोई मूवी पे देखे जैसे लग रहा है कि आप लोगों को? Any horror movie? तेलुगु. अब से ये जो ब्राउन कलर का जो प्लॉट है ना, ये है फतेहपुर सिकड़ी बुलंद दरवाजा. वो इतना बुलंद है कि 4 आदमी तो धक्का मारने से गिर जाएगा. और लेफ्ट साइड में आगे देखो ग्रीन एंड व्हाइट कलर का क्या दिख रहा है? लेफ्ट, आपके लेफ्ट मस्जिद. आज के दिन है, कल व्हाइट पेंट डालने से ताजमहल हो जाएगा. और देखो बस के सामने मुंबई गेट ऑफ इंडिया लेफ्ट साइड में. सो रामोजी फिल्म सिटी में आगरा से मुंबई पहुंचने के लिए कितना डिस्टेंस होगा? छत पे जा सकते हैं ना 20 सेकेंड्स पे. सेकेंड दिन वाले थर्ड जयहर दृश्यम 2. दिस इज द हेलीपैड लेफ्ट साइड. ये तो रियल हेलीपैड है, कोई डाउट नहीं है इसमें. ठीक है, ये टाइम ब्रेक. और लेफ्ट साइड में देखो, यहाँ पे बीच में जो गांधी स्टैचू लगा कर गांधी नहाड़ करा, नेहरू स्टैचू करा करके नेहरू नहाड़ करा बता देते हैं. ये सब ओपन करके चंद्रमुखी फिल्म ग्लास मास्टर्स हाउस. आगे देखिए कितना सुंदर सेंट्रल जगह रामोजी फिल्म सिटी विदाउट कमिटिंग एनी क्राइम. बिना कोई क्राइम
तुम्ही इथे तुम्हाला मिळेल त्या बसमध्ये बसू शकता। बस जी आहे ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जाते आणि बसमध्ये आपल्यासोबत एक गाईड पण असतो किंवा असते जे आपल्याला माहिती देतात। आपण आजूबाजूला आपल्या कुठले कुठले सेट्स आहेत, कुठल्या कुठल्या मूवीजचं शूटिंग झालेलं आहे ते सगळं ते आपल्याला इथे सांगतात आणि ते ऐकून खरंच खूप मजा वाटते, कारण सेट्स कसे ते बनवतात आणि कसे कसे चेंज करतात हे सगळं ते आपल्याला ह्याच्यामध्ये सांगतात। तर बसमध्ये बसल्यानंतर आमचा पहिला स्टॉप होता मायथॉलॉजिकल सेट, जो बघून आम्ही बाहुबलीच्या सेटच्या दिशेने जाणार होतो। आणि फायनली हा आहे एंट्रन्स बाहुबलीच्या सेटचा, तेवढाच भव्य दिव्य जेवढा मूवी होता। बाहुबलीचा सेट हा इथलं मुख्य आकर्षण आहे। इथे सहजच तुमचे 1-2 तास कसे जातील हे कळणारही नाही। प्रत्येक जागा पिक्चर परफेक्ट आहे, त्यामुळे सगळीकडेच फोटो काढायचं मन होतं आपलं। या सेटवर नोरा फतेहीच्या आयटम सॉन्गचं शूटिंग झालेलं। हा सेट त्यांनी तसाच ठेवलेला आहे दाखवण्यासाठी आणि कुठलं गाणं आहे ते सोबत तिथे वाजत पण असतं। हल्क, स्पाइडरमैन, बैटमैन, कई मूवीज में इस टेक्नोलॉजी का इस्तेमाल किया गया है। नाउ टेक अ लुक एट द चेयर एवरीवन, सामने रखे चेयर को देखिए। यू कैन सी द सेम सेंसर्स इन द चेयर एज वेल। चेयर पे आपको सेम सेंसर्स दिखेंगी। Cameras are capturing the sensors and you can see the chair as a big robot screen. सामने रखा चेयर आपको स्क्रीन पर बड़े पत्थर की तरह दिखेगा। So this was all about motion. ही आहे युरोपियन स्ट्रीट। इथे युरोपियन स्टाईलचे असे वेगवेगळे घरं आणि रस्ते आहेत। इथे तुम्हाला हवे तेवढे फोटो तुम्ही काढू शकता। प्रत्येक घराकडे उभा राहून फोटो काढण्याचं आपलं मन होतं। खूपच छान जागा आहे, मला तर खूपच आवडली ही जागा। तर हे जयपूर महल आहे। जयपुरी राजवाडे जसे असतात तसे यांनी बांधलेलं आहे। इथे एक डान्स करण्यासाठी बाई आहे आणि एक माणूस ढोल वाजवतो। हा लाईव्ह कार्यक्रम असतो। इथे उभा राहून आपण नाचू पण शकतो आणि इथे आपण वेगवेगळ्या जागी उभा राहून छान छान फोटो पण काढू शकतो। यह एक अद्भुत दृश्य यात्रा है। मूवी के सेट सिर्फ इस्तेमाल की चीज ही नहीं, ये कल्पना को आकार देते हुए भावनाओं को बढ़ाते हैं। महलों से लेकर शहर के नजारों तक एक नई दुनिया को निर्माण करने में सेट दृश्य रूप देता है। जब हम छोटे बच्चे थे, दादी और नानी कहानी सुनाते थे, माँ बाप कहानी सुनाते थे, तब हम काल्पनिक रूप से दृश्य को देखा करते थे। अब उसी को पेशा बना लिया। प्रोडक्शन डिजाइन का मतलब कहानी के हिसाब से दृश्यों को वास्तविक रूप देना, आलोचना के हिसाब से डिजाइन करना। फॉर एग्जाम्पल, जब राजमौली मुझे मुंबई में मिलने आए थे, मुझे बाहुबली के स्केल के बारे में कुछ भी नहीं पता था। वे कई बार मुझे एक वाटरफॉल के बारे में बताया करते थे जो हजारों फीट की ऊंची है। उन्होंने कहा कि सर, अगर मैं ये फिल्म बनाऊंगा तो उसमें ये जरूर रहेगा। तब मैंने सोचा कि इसके ऊपर किस तरह से काम कर सकते हैं। बाद में जाकर मैंने उनके सोच को हिसाब लगाया। बाहुबली के बड़े माहिष्मती सेट को हमने 1000 कारीगरों का उपयोग कर सिर्फ 65 दिनों में पूरा किया। माहिष्मती साम्राज्यम सर्वोत्तम
ट्रिपल आर में राम का किरदार अग्नि को रिप्रेजेंट कर रहा था, तो उसी चीज को दर्शाते हुए सेट लगाना चाहता। तर आता आपण चाललेलो आहोत रामोजी मूवी मॅजिकमध्ये। तर इथे मूवीचं शूटिंग कसं करतात, डबिंग कसं करतात, ॲक्शन सीन कसे असतात, ते सगळं आपल्याला ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। तर आता आपण एंट्री करूया रामोजी मूवी मॅजिकमध्ये। पण त्याच्या अगोदर ना मला तर खूप भूक लागलेली आहे। तर मला वाटतं आधी हे मूवी मॅजिकची सफर करण्याच्या आधी काहीतरी आपण पोटामध्ये टाकूया। ह्या पण माझ्याही गाडीला पेट्रोल तर हवंच आहे। तर आधी खायला काय मिळतंय ते बघूया आणि मग नंतर ही मूवी मॅजिकची सफर करूया। तर आता प्रथम आधी नव्हतं जेव्हा आम्ही बिर्याणी खात होतो तेव्हा, आणि आता प्रथम आलाय। प्रथमने पिझ्झा मागवलाय, व्हेज पिझ्झा आहे। कसा आहे प्रथम पिझ्झा? प्रथम वेळ लागतोय, फ्रेश फ्रेश। आणि हे आमच्या घरी एक माणूस आहे ज्याला हे सगळे प्रकार आवडत नाही। कोणी मागवल्यावर तो खातो, पण आज कोणी मागवलं नाही म्हणून तर त्याने स्वतःच मागवलेलं आहे। कोण आहे माणूस तो? पंकज? हा रे, कोण आहे? तूच आहेस ना? कबूल केलंस? आइए मेरे साथ अर्जुन के साथ सफर करते हैं फिल्मी दुनिया का। तर आता आमच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकून झालेलं आहे, पण रामोजीच्या गाडीमध्ये आम्ही बसलेलो आहोत आणि पुन्हा निघालेलो आहोत एक अद्भुत सफर। रेस द बाइक, तेज चलाइए, गाड़ी का स्पीड बढ़ाइए, रेस करिए। यस, नाउ स्लोली स्लोली स्विंग करिए। लुक बैक नाउ, अभी देखिए पीछे। मैडम गाड़ी तो चलाइए, लास्ट पर्सन। रेस करिए, लुक बैक और एक बार पीछे देखिए। आप भी देखना है मैडम जी पीछे। गन लेकर शूट करने के लिए क्लाइमैक्स में आएगा वो। ओके, ये बुलेट का आवाज है। जब मैं शूट बोलती हूँ आप यहाँ पे ऐसे जोर से मारना है, एक ही बार मारना है, क्योंकि उनके पास भी। मैं बोलने के बाद आप शुरू करिए। यस, आपका नाम बोलिए। साक्षी फ्रॉम पुणे। Welcome, Voyagers. Huh? Oh, there you are. Welcome to your space flight adventure. Scanning for intruders.
You can never be too careful. Prepare to descend to the level 21 launch platform. ही एक स्पेसशिप ॲनिमेशन मूवी आहे. ही एक 7D मूवी आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ज्या चेअर्सवर बसवलं जातं त्या चेअर्स जशी मूवीमध्ये तो गोळा जो दिसतोय ना तो जसा हलतो तसं आपल्याला पण ते मस्त हलवतात, मध्येच पाणी शिंपडतात, मध्येच हवा सोडतात, मध्येच थंडी वाजते. तर हा पण एक खूप छान अनुभव. सकाळी 9:30 वाजता आलो आहे आणि 4:30 वाजलेले आहेत. जवळपास 8 तास झालेले आहेत आणि 8 तासांमधलं एकही क्षण असा नव्हता की आम्ही बोर झालो. अजिबात बोर झालेलो नाही. प्रत्येक क्षण इकडे येऊन एन्जॉय केला. 1700 रुपये तर मला वाटतं कधीच वसूल झालेले आहेत आणि आता सगळं मला वाटतं प्लसमध्ये चाललं आहे, हो की नाही. तर इथून आमच्या प्रवासाची सुरुवात झालेली रामोजी फिल्म सिटीची आणि आम्ही पूर्ण सगळा प्रवास करून खूप एन्जॉय करून आता 6:30 वाजता म्हणजे जवळपास 9 तासानंतर इकडे पोहोचलेलो आहोत आणि आजचा दिवस आम्ही तर खूप एन्जॉय केला. तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा.